जायचंय. ह्यांना सकाळपासून मी आवरा म्हणतोय, पण ह्यांचं काही आवरलेलं नाही. तुझं काय आवरलंय? आवरलंय तर मी ब्लॉगिंग घेऊन बसले, बोलत नाही. आणि डॉक्टरांना पण विचारलं, पण डॉक्टर बोलले की काही मुलं असतात ते उशिरा बोलतात. आम्ही रेडी आहे डॅडा. नमस्कार सगळ्यांना. सगळ्यात पहिले तर महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना. तर आजपासून आपण ब्लॉगिंग सुरू करतोय. तर हा आमचा पहिला ब्लॉग आहे. हे आमचे आहो. भरपूर जणांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही ब्लॉगिंग पण सुरू करा, तर आजपासून हा पण प्रयत्न सुरू आहे. हा आमचा छोटासा आदू आणि हा आमचा चिव. हे दोघं पण खूपच नटखट आहेत आणि आम्ही दोघं खूप कॉमेडी. तर आम्ही विचार केला की आपण एवढी जर कॉमेडी करतो घरात, तर आपण हे लोकांपर्यंत पण पोहोचवलं पाहिजे. आपण हसतो तर आपण लोकांना पण हसवलं पाहिजे. तर मग आजपासून तुम्ही आमच्यासोबत नक्की कनेक्ट राहा. आपण असेच आमच्या रोजच्या जीवनात काय घडामोडी होतात हे नक्की तुम्ही पाहत राहा. आणि थोडीशी काय चूक वगैरे झाली तर समजून घ्या, पहिलाच व्लॉग. आता तुम्हाला आमच्या फॅमिली बद्दल सांगते. मी ह्या घरची गृहिणी. माझं नाव अक्षता. ही माझी छोटीशी चिव. बाबू तुझं नाव काय आहे? माझं नाव अन्विता आहे. हे माझे आहो मिस्टर नामदेव. आणि हा आमचा छोटसा पण लय नटखट आदू. तर आज सकाळी उठल्यापासून काही आमची धावपळ झालेली थोडीफार. माझ्या बहिणीचा मला फोन आला होता. तिच्यासाठी तिला म्हणजे तिचं जरा हॉस्पिटलमध्ये एका ठिकाणी काम आहे, तिथे आम्हाला आता अपॉइंटमेंट घ्यायला जायचंय. ह्यांना सकाळपासून मी आवरा म्हणतोय, पण ह्यांचं आवरलंय. काही आवरलेलं नाही. तुझं काय आवरलंय? आवरलंय तर मी ब्लॉगिंग घेऊन बसले. आदू तुझं आवरलंय का बाळा? आम्ही रेडी आहे डॅडा. रेडी आहे तू? मग कसं काय जायचं ना तुला? बोर जायचंय का नाही? काय पण विचारत हा नाहीच बोलणार. बेटा आवाज नको. हिला बोलताच येत नाही बरं का. हे असं हा आदू आता 2 वर्षाचा झालाय, पण ह्याला अजून सुद्धा बोलता येत नाही. हा मग का बोलते आता, याचं कारण आम्हाला कोणाला कळत नाही की नेमकं ह्याला का बोलता येत नाही. तू सांग का बोलत नाही बरं? हा का बरं नाही बोलत आहे तो? हे असं तर मला पण माहित नाही हा का बोलत नाही. आणि डॉक्टरांना पण विचारलं, पण डॉक्टर बोलले की काही मुलं असतात ते उशिरा बोलतात. तसं ऍक्टिव्ह खूप आहे. ह्याला आपण बोलायला सगळं समजतं, फक्त बोलायला जरा उशिरा लागेल. त्याला एक प्रश्न विचार बरं. काय काय आदू तुझं नाव अद्वैत आहे का? ए आदू नाही, आता आमचा मूड नाहीये बोलायचा. नाही बोलायचं आदू? तुझं नाव काय आदू? नाही. नो. जेवण केलं? नाही. बाहेर जायचं? नाही. पाऊस पडेल का? नाही. आईस्क्रीम खायची? नाही. चॉकलेट खायचं? नाही. म्हणजे ह्याला हा एकच शब्द शिकलाय, नाही. बाकी दुसरं काहीच बोलत नाही. एवढंच याला काहीही विचारलं का नाही. आता ही आमची चिव आहे. चिव तू कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे सांग बरं जरासं. मम्माच्या स्टँडर्ड मध्ये. तू स्कूलला जाते ना? काय करते स्कूलमध्ये जाऊन? स्कूलमध्ये होमवर्क करते. अजून काय करते? स्कूलमध्ये ट्युशन मध्ये अभ्यास करते. बरं ट्युशन मध्ये काय करते तू सांग मला. ट्युशन मध्ये रोज अभ्यास करता, ती पण खेळत नसती. बरं तुला काय आवडतं जास्त? काय आवडतं सगळ्यात जास्त तुला? जास्त सगळ्यात मला मम्मा आवडते. मम्मा आवडती. खायला काय आवडतं तुला ते सांग. खायला ना चपाती भाजी. अजून काय आवडतं? भात. अजून? भात भाजी. अजून? काय नाही. ठीक आहे जाऊ द्या. चला, तर ही अशी आमची एक छोटीशी फॅमिली आहे. आणि माझी जी आई असते ती गावाकडे असते, इथं नसते आई. तर आता निघालोय आम्ही. किती वेळ झाला मी तुम्हाला सांगून. आता 1 तासानंतर आम्ही निघतोय. तर तरी पण अजून ह्यांना बाथरूम वगैरे हे तेच चालू आहे अजून पण ह्यांचं. हे लवकर काही निघणार नाही. आपण बाया उगीच बदनामी. सगळा वेळ त्या ह्या पुरुषांमुळे होतो. तर चला आता निघतोय. आता तुम्हाला गाडीवरती भेटते. आता आम्ही निघून जस्ट 10-15 मिनिटं झाले असेल. तर आता तो स्टॉल गेला द्राक्षांचा आणि ऍपल्सचा. लगेच मुलांचं सुरू झालंय. मम्मा हे घे, डॅडा ते घ्या. लगेचच अजून खेळण्याचे पण दुकाने गेले मागं. मी शूट करायचं विसरले. तिथे पण मुलांचं लगेच सुरू झाले. म्हणजे लहान मुलांना बाहेर आणणं इतकं अवघड आहे खूपच. काही दिसले की त्यांना लगेच ते हवंच असतं. त्या मुलांना लगेच ते पाहिजे. आहे ना बघू, काय पाहिजे तुला? लगेच आम्हाला ग्रेप्स आणि बनाना पाहिजे. तर थोड्या वेळाने लगेच मुलांना घेऊया. हिच्या डॅडांनी गाडी थांबवल्यावरती. आता आपण निघालेलो आहे संभाजीनगर मधून. येताना महाराजांच्या मूर्तीचं छान दर्शन झालं. आता येत असताना हे मुलं खूप त्रास देत आहेत. फळं घ्या, हे घ्या. हे रस्त्याने तुम्ही बघताय, हे बघा हे बावले लागलेत. हे मुलं त्रास देत आहेत. हे घ्या ते घ्या. त्यांच्यासाठी काही फळं घेऊ आपण.
मुलांसाठी द्राक्ष पण घेऊन आलो. आता मी उपवासासाठी शेंगदाणा आणि बटाट्याची आमटी बनवली आहे आणि सोबतच हा भगरीचा भात बनवलाय. आता आम्ही घेतलंय खायला भगरीचा भात आणि बटाटे शेंगदाण्याची भाजी मस्त झाली एकदम. त्याच्यासोबत मी दही आणि काकडीची कोशिंबीर पण बनवली आहे. आता ह्यांना बघू का आवडलंय का नाही. चालेल, एकदम मस्त आलंय. मिरची जास्त तिखट आहे त्याच्यामुळे जास्त खाल्लं नाही मी मिरची, पण बाकी सगळं व्यवस्थित झालंय. आणि दुसरी गोष्ट अशी, तुझं जर काही काम असेल बाहेर जायचं की बाबा काय घरचं आणायचं असेल तर ते मला आधी सांग, कारण 7 वाजता मॅच आहे. त्याच्या आधी जे काही कामं असतील ते करून घे आणि थोडंसं मला पाणी दे, मला लई तिखट लागलंय. बघितलं असं असतं यांचं. जाऊ द्या, आता मी पण आज यांच्यासोबत मॅचच बघते. पण तुम्ही विसरू नका चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही आवडलं, आम्हाला अजून काय करायला हवं काय नको करायला हे नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.